नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला पाहायची आहे मोड आलेल्या मुगापासून रेसिपी. छान तुम्ही पाहताय 1 इंच मोड आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता, हातात घेतलेले आहेत मी मूग आणि एका रात्रीमध्ये आलेले आहेत. ते कसे काढायचे मोड आलेले मूग ते तुम्हाला सांगणार आहे. हे गावरान मूग आहेत, जरा डार्क कलरचे, हिरव्यापेक्षाही जास्त डार्क आहेत. गावावरून आणले होते. त्याला आपण सकाळी पाण्यात भिजत घालायचे आणि संध्याकाळी 2-4 तास भिजल्यानंतर चाळणीत ओतून ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून दोन्ही बाजूनी झाकण ठेवून आपल्याला रात्रीभर ठेवायचं आहे आणि पटकन रात्रीच्या रात्री 1-1 इंच असे मोड येतात. तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा. आता एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तेल अर्धा चमचाच आहे. आता त्याच्यात आपल्याला लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत. ठेचून घातल्यानंतर तेल गरम झाले पहा. आता घालूया लसणाच्या पाकळ्या आणि गावरानच लसूण आहे, छोटावाला. आता थोडं परतून घ्यायचं आहे आणि आपले मूग आहेत ते स्वच्छ पाण्याने धुवून घालायचे आहेत. कारण आपण भिजत घातले होते, मोडही काढून घेतलं तर थोडासा असा उग्र वास यायला नको, म्हणून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला लोखंडाच्या पॅनमध्ये परतून घ्यायचे आहेत. आणि परतून का घ्यायचे हे सुद्धा सांगणार आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण मूग आपल्या शरीरासाठी अगदी उत्तम रेसिपी आहे आणि मुगामध्ये विटॅमिन सी, मोड आलेल्या मुगामध्ये भरपूर प्रमाणात असते. आपल्या शरीराला प्रोटीन, विटॅमिन, आयर्न हे सगळं मुगामध्ये असतं. जे नॉनव्हेज खात नसतील त्यांनी मुगाचं सेवन नक्कीच आठवड्यातनं 2-3 वेळा करायला पाहिजे. आणि मोड आलेले मूग तर आपल्याला शरीरासाठी अगदी उत्तम पर्याय आहे. आता एका बाजूला भाजायला ठेवलेले मूग आता मी कढई ठेवणार आहे. त्याच्यात तेल घालून जिरं, मोहरी आणि हिंग ह्याचा तडका दिलेला आहे आणि एक मोठा कांदा आहे, तो सुद्धा कापून घातलेला आहे. जास्त वेळ न लागता ही रेसिपी होते मैत्रिणींनो आणि चविष्ट एवढी होते, ती सुद्धा भाजक्या मुगाची. आपण लोखंडाच्या पॅनमध्ये मूग भाजून घालणार आहे, याचा अर्थ त्याचा आरोमा खूप सुंदर येतो आणि खायची टेस्टही खूप भारी लागते. आता तेलामध्ये कांदा टाकल्यानंतर कढीपत्ताही घालून घेतलेला आहे आणि एक टॅमॅटोही घालून घ्यायचा आहे. दोन्ही छान परतून घ्यायचे आहेत, मऊसूत होस तोपर्यंत. आपले मसाले आहेत बेसिक, ते सुद्धा घालून घ्यायचे आहेत. प्रत्येकाच्या घरामध्ये बेसिक मसाले असतात, जास्त काही वेगळे नसतात, थोडंफार वेगळं असतं. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये मसाले, मीठ, तेल हे सगळं घालून खात असतात. आता गरम मसाला घातलेला आहे, घरगुतीही मसाला घातलेला आहे. हा आहे मालवणी मसाला, हा आहे बेडगी मसाला आणि एक आपला मसाला असतो तो छान तरी येण्यासाठी. आता कांदा लसूण मसालाही घातलेला आहे. मैत्रिणींनो, तुम्ही जर मटकीची उसळ नसेल खात तर मुगाची उसळही छान बनते. चवीनुसार मीठही घालून घ्यायचं आहे आपल्या मसाल्याच्या अंदाजाने.
आता मसाले छान घोळवल्यानंतर आपल्याला वाटण घालायचं आहे. माझ्याकडे कांदा, खोबरं, आलं, लसूण ह्याचं वाटण आहे. कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि वाटण करून घेतलेलं आहे. वाटण हे सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे जास्त सांगायची काही गरज नाही. आता वाटणसुद्धा आपण मसाल्यामध्ये परतून घेतलेलं आहे आणि थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी यासाठी घालायचं आहे, आपल्याला ग्रेव्ही करायची आहे आणि ग्रेव्ही छान शिजल्यानंतरच तरी भारी येते. एकजीव करायचा आहे व्यवस्थित हलवून. आता आपण थोडं झाकण ठेवून देऊ त्याच्यावरती. मैत्रिणींनो, अगदी स्मोकी अशी मटकीची हुसळ तयार होते. आता झाकण ठेवल्यानंतर उकळी छान खळखळून आलेली आहे आणि आपली ग्रेव्हीसुद्धा छान शिजत आलेली आहे. तेलही सुटलेलं आहे थोडंफार. पहा, सुंदर ग्रेव्ही होणार आहे ही. तुम्ही आता आपले भाजून घेतलेले मोड आलेले मूग ते सुद्धा याच्यात घालून घ्यायचे आहे. त्याचा आरोमा इतका छान येतो, घरभर पसरला जातो. तुम्ही मिसळ तर खाताच, पण असं उसळ खाऊन बघा मुगाची, काय भन्नाट पदार्थ होतोय. नक्कीच तुम्हाला पाहताच तोंडाला पाणी सुटेल आणि करून पाहाल ही मुगाची उसळ, मोड आलेल्या मुगाची उसळ. आता आपली ग्रेव्ही एकत्र करून घ्यायचं आहे मुगामध्ये आणि आपल्याला थोडा 2 मिनटं झाकण ठेवायचं आहे, म्हणजे आपले मसाले त्याच्यात छान मुरणार. आणि तुम्हाला थोडी ग्रेव्ही हवी असली तर गरम पाणी घाला मैत्रिणींनो, थंड पाणी घालू नका. थंड पाणी घातलं तर आपले मुगही आपण भाजून घेतलेले आहे, ग्रेव्हीही शिजलेली आहे आणि थंड पाणी घातले का चव कमी होते. म्हणून आपल्याला थोडं गरम पाणीच घालायचं आहे, म्हणजे उकळीही पटकन येते आणि आपल्या उसळीला चवही भारी येते. आता आपल्याला एक छान उकळी घ्यायची आहे. त्यापूर्वी कोथिंबीर घालून घ्या, हिरवीगार. आपल्या रेसिपीची जान असते कोथिंबीर. कोथिंबीर घातलं का कोणताही पदार्थ छानच दिसतो. आता झाकण ठेवून उकळी आणलेली आहे आणि तेलही आता बाजूला छान सुटलेलं आहे. आपली उसळ आता तयार झालेली आहे आणि नक्की करून पहा. आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. आता वाढून घ्यायची आहे. तुम्ही भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, पावासोबत खा फरसाण घालून, तरीसुद्धा तेवढीच चांगली लागणारी आहे. आणि भातासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता, कारण त्याच्यात आपली ग्रेव्ही आहे. अशाच नवनवीन रेसिपीमध्ये पाहत राहा आणि रंजना किचनला लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट करत जा. सुंदर कलर तर आलेलाच आहे, पण चवही भारी लागणार आहे. बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत उसळीचा छान स्वाद घ्या. बाय बाय.